मित्रांनो 15 नोव्हेंबरला रिटेन्शन लिस्ट अंतिम तारीख आहे। म्हणजे या तारखेआधी सर्व टीमांना IPL टीमांना आपल्या खेळाडूंची यादी BCCIकडे सोपवायची आहे। कोणत्या खेळाडूला रिटेन करायची, कोणत्या खेळाडूला रिलीज करायची म्हणजे काढून टाकायची, याची अंतिम यादी 15 नोव्हेंबरपर्यंत सोपवायची आहे। तत्पूर्वी मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूला काढून टाकतील म्हणजे रिलीज करतील हे आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो दीपक चहरला मागील वर्षी मुंबई इंडियन्सने 9.75 करोडमध्ये आपल्या संघामध्ये घेतले होते आणि त्याच्या रकमेच्या तुलनेने दीपक चहरने त्या रकमेला साजेशी अशी कामगिरी दीपक चहरने केली नाही। दीपक चहरने डेथमध्ये बॉलिंग केली, पॉवर प्लेमध्ये केली, परंतु तर त्याला मुंबई इंडियन्स रिलीज करू शकेल। नंतर लिझार्ड विलियम्स हा इंजर्ड झाला होता, त्याला देखील मुंबई इंडियन्स रिलीज करेल। नंतर रेस्ट ऑफली त्याला फक्त एक मॅच खेळवण्यात आली होती, तर त्याच्या जागी कॉर्बिन बोसत याने शानदार कामगिरी केली होती, तर लिझार्ड विलियम्सला देखील रिलीज करतील। नंतर मुजीबुर रहमान अल्ला गजानफरची रिप्लेसमेंट म्हणून आलेला होता, तर त्याला देखील मुंबई इंडियन्स रिलीज करेल। नंतर जॉनी बेस्टो, रिचर्ड ग्लिसन आणि चारिता श्रीलंका हे त्यांचे खेळाडू प्लेऑफ त्यांच्या मायदेशी खेळण्यासाठी गेले होते, त्याच्या जागी त्यांची रिप्लेसमेंट म्हणून घेतली होती, तर तरी ते खेळाडू देखील रिलीज होतील। नियमानुसार त्यांना मुंबई इंडियन्सना रिटेन करता येणार नाही, तर या मोठ्या खेळाडूंना मुंबई इंडियन्स टीम रिलीज करू शकेल। 15 नोव्हेंबरला अंतिम मुदत आहे आणि 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबर या दिवशी मिनी लिलाव होणार आहे।